कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोद गांधी यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून त्यांनी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्याचं जाहीर केलंय। समोरचे उमेदवार तुल्यबळ असले तरी सुज्ञ जनता विकासाच्या मुद्द्यावरच आपल्यालाच पाठिंबा देईल असा ठाम विश्वास गांधी यांनी व्यक्त केला। जनतेच्या जोरावरच ही निवडणूक जिंकू असा दावा प्रमोद गांधी यांनी यावेळी व्यक्त केला। या चुरशीच्या लढतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। बघत असाल की आता ही शिंगातरी गटामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत ते पण खूप सक्षम असे आहेत। त्यामुळे ही निवडणूक अशी सोपी नाही आहे। त्यामुळे आदरणीय भास्करजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही ते निवडणूक लढवत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही जोरदार प्रकारे प्रचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला चांगलं यश इथे मिळेल अशी आम्हाला तिन्ही उमेदवार आम्हाला पूर्ण खात्री आहे। काय आव्हान आहे या निवडणुकीत? आव्हान तुम्ही बघत असाल की इथे जनशक्ती आणि धनशक्ती अशा प्रकारचं आव्हान आहे। आमच्याकडे जनता पूर्ण आशेने बघत आहे। जनता आमच्या पाठीशी आहे। आमच्याकडे धन नसेल पण आमच्याकडे जनता आहे। तेच मोठं धनशक्तीचं आव्हान आहे आणि आजकाल मतदार पण खूप सुज्ञ झाले आहेत। त्यांना विकासावर गुहागर तालुक्यातली जी जनता आहे खूप सुज्ञ आहे। त्यांना विकास पाहिजे। तिथे गुहागरची जनता धनशक्तीखाली झुकत नाही, त्यांना विकास पाहिजे असतो आणि आदरणीय भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाने इथे चांगल्या प्रकारे विकास होतोय आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि गावोगाव खेडेगाव जे कामं करायचे आपल्याला त्या प्रकारे आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचा आम्ही नक्की प्रयत्न करू।